तालुका प्रमुख राज जयशिंगते पक्षासमोर आपण सर्वात चुकीची बातमी म्हणजे पहिलाच प्रश्न केलाय की प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ते जिल्हाध्यक्षच नाही, त्याची हकालपट्टी झालेली आहे. 9-10 वर्षापासून कशी तरी चाकरी करू लागला म्हणून भावना प्रेमाखातर त्याला 3 जिल्हे बहाल केले होते, तालुके बहाल केले होते. त्या तालुक्यात त्यानं कधी पायच ठेवलं नाही. अरे ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळणं होत नाही, ज्या माणसाला स्वतःचा जिल्हा सांभाळणं होत नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येक आपण नेमलेल्या कार्यकर्त्याला सांगतो की तुमचं पत्रक वापरू नका, तुमचा लेटर पॅड नाही, माझ्या लेटर पॅडवर काम करा. तुझी एवढी मोठी लायकी नाही रे, तुझंच लेटर पॅड आम्ही वापरावा. पक्षाने पण आम्हाला खायला नव्हतं दिलं, पक्षानं काम करण्यासाठी आम्हाला पण दिलं होतं. तू सांगतो माझ्या लेटर पॅडवर काम करा. एवढा स्वार्थी माणूस जर स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी एवढा धडपडत असत तर लाचारी का पत्करणार नाही. यानं प्रहारच्या नावाखाली भरपूर मायापुंजी जमा केली आणि त्या मायापुंजीला आज कुठंतरी कुलूप लागायले, कुठंतरी ताळबंद पडायले. म्हणून बच्चू भाऊवर या ठिकाणी हा आरोप करतोय. तू आरोप केलास म्हणून बच्चू भाऊ एकटे पडणार नाही. अरे परभणी जिल्हा नव्हे, तमाम महाराष्ट्र बच्चू भाऊच्या पाठीमागे. आम्ही तर बच्चू भाऊचे पाईक आहोत. ज्या क्षणी बच्चू भाऊ आवाज देतील त्या क्षणी आम्ही आमच्या घरातून बाहेर पाय ठेवणारे व्यक्ती आहोत. आम्ही आमच्या स्वार्थासाठी नाहीये, बच्चू भाऊच्या स्वार्थासाठी नाही, तर महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग आणि शेतकऱ्यासाठी लढायला उभे राहिलेलो आहोत. निराधारासाठी, निराश्रित लोकांसाठी. ज्या बच्चू भाऊनं लोकांना पगारी मिळाव्या, लोकांच्या पगारीचं वेतन वाढावं म्हणून दिल्ली सारख्या मैदानामध्ये रात्रभर मच्छरच्या सानिध्यात झोपले, मच्छर चावले तरी वावरून गेलं नाही. एवढा निस्वार्थी करणारा, एवढं या ठिकाणी दिव्यांगावर प्रेम करणारा व्यक्ती म्हणजे बच्चू भाऊ आहे. त्याच्यावर बोलून तू चूक केलीस, यापुढे ती जर चूक केलीस तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील, एवढं लक्षात ठेव.